साठी 45,422 घरकुलांचे उद्दिष्ट. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे. जिल्हा नियोजन समिती व कार्यकारी समितीची आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे संपन्न झाली. शासनाच्या 100 दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर. या आराखड्यानुसार राज्यामध्ये 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील 45,422 एवढ्या मोठ्या घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे, अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. यामध्ये जावली 2,579, कराड 6,541, खंडाळा 1,833, खटाव 4,598, कोरेगाव 4,146, महाबळेश्वर 1,118, मान 3,254, पाटण 9,279, फलटण 3,928, सातारा 5,956 व वाई 2,190 असे एकूण 45,422 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. घरकुल बांधकामाच्या केंद्र व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना आहेत. यासाठी ग्रामविकास विभाग, पाणी पुरवठा, स्वच्छता विभाग व आरोग्य हमी योजना विभाग यांच्या अभिसरणातून साधारण 1,58,730 इतके अनुदान देण्यात येते. तर प्राप्त झालेल्या उद्दिष्टानुसार 45,422 घरकुलांना 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत तात्काळ मंजुरी देऊन पहिला हप्ता वितरित करून कामे सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहे. या योजनेस गती देण्यासाठी मागील आठवड्यात पुणे येथे विभाग स्तरावर मी स्वतः आढावा घेतला आहे. इतर जिल्ह्यांनाही सूचना दिल्या आहेत. घरकुलाचा हप्ता वितरित करताना लाभार्थ्यांची कोणतीही आर्थिक पिळवणूक होणार नाही, असे अनुचित प्रकार घडणार नाहीत, यासाठी पंचायत समितीच्या दर्शनी भागात या संदर्भात फलके लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना अंतर्गत भूमिहीन बेघर लाभार्थ्यांना घरकुलासाठी 500 चौरस फूट मर्यादेपर्यंत 1 लाख पर्यंतचे अर्थसहाय्य देण्यात येते. याचा फायदा लाभार्थ्याने घ्यावा, असे आवाहनही ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांनी केले आहे. या बैठकीस खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा भोसले, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, खासदार नितीन पाटील, आमदार अतुल भोसले, आमदार सचिन पाटील, आमदार मनोज घोरपडे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवन संरक्षण आदिती भारद्वाज, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.